त्यानंतर लोकल हाफमध्ये काही सामने आणि मग ओपनच्या पॅनलचा अंडरआर्म क्रिकेटचा थर्राराला होणार आहे सुरुवात. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष घाटकोपरच्या भटवाडीच्या समाज कल्याण क्रीडांगणामध्ये जो प्रेक्षक राजा इथे उपस्थित आहे त्यांचं करूया वेलकम वेलकम अँड वेलकम. UBC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जो राजा ऑनलाईन जोडला जातोय आणि या चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करायचंय, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती धीरज. सुरेश सरोज पहिल्या चेंडूवरती स्टॅप केलाय खरा, परंतु वन बाउन्स ओव्हर द कर्टन, फक्त सिंगल. सुरेश सरोजच्या चेहऱ्यावरती आपण ऑलमोस्ट नेहमी फलंदाजी करताना स्माइल बघतो. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल तिथे भेटीये, कारण थ्रू द कर्टन्स ओव्हर द कर्टन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्टेट बॅटेड स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. सुरेश सरोजच्या फळीतून येतो हा दमदार असरदार ब्रँडेड चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण करण्याचे प्रयत्न होते. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय फुलर लेनच्या चेंडूला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, लॉंग स्ट्राईड, चेंडूच्या गतीचा वापर, व्यूहरचनेमध्ये बदल. आता मात्र लॉंग ऑफला केलं गेलंय तैनात. हा सुद्धा चांगला फटका, बॅक टू बॅक, सेकंड इन ए रो. वॉट स्ट्रोक सिलेक्शन. स्वीपर कव्हरला खेळाडू तैनात जरी असला तरी मात्र त्याला रिफ्लेक्सेस थोडेसे एवढे फास्ट करता आले नाहीयेत. थोडंसं लेझी एलिगन्स म्हणावं लागणार आहे. आणि सुरेश सरोज फलंदाजी करताना मात्र याच पद्धतीने फलंदाजी करतो. इथे मात्र लगेचच व्यूहरचनेमध्ये बदल. स्वतः रोहन चिल्ले मात्र आता विकेट किपरची भूमिका सोडून कव्हर रिजनवरती आल्यात, कारण त्यांना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना कळालंय की इथून क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. गोलंदाज धीरज वरती प्रेशर आहे, 9 धावा धावफलकावरती आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. इथून मात्र विकेटची गरज आहे. इथे मात्र वाईट बॉल येतोय. एका धाव्याने धावांचा विचार केला, धावफलक डबल डिजिट 10 या आकड्यावरती आहे. प्रेशर 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 आपल्याला पाहायला भेटते धीरजवर. डाऊन द ऑफसाइड. धीरजला करेक्शन करावं लागणार आहे, कारण लेट बंडीदादा पष्टे संघाकडे थोडेसे गोलंदाज आज कमी दिसत आहेत. फलंदाजीच्या जोरावरती त्याने अजूनपर्यंत अधिराज्य गाजवले. आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गती कमी होती, त्या गतीमुळे संपर्क तितका चांगला झाला नाही. चेंज ऑफ पेस. 11 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वन मोर एक्स्ट्रा. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी तुम्हाला भागात पडणार आहेत. धावांचा विचार केला, धावफलक 12 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजून एक चांगला फटका, स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. सुरेश सरोज नावाचा दमदार असरदार येतोय. अजून एक भटवाडीची माऊलीला नमन करणारा चौकार, 4 धावा. स्टेप आउट केलं, आधीच मन बनवलं होतं डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्यासाठी. तिथे प्रवीण कंका थोडेसे लांब राहिले, कोणती संधी त्यांना भेटली नाहीये. या षटकातील तिसरा चौकार येतोय सुरेश सरोजच्या फळीतून. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू जेव्हा जेव्हा हातालाय, लाऊड अपील. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. खूप क्रुशल मुवमेंट आहे या सामन्याचा, खूप जास्त क्रुशल मुवमेंट आहे. बघावं लागणार आहेत. धडधड दोन्ही बाजूंच्या खेळाडूच्या खेम्यामध्ये आपल्याला धडधड पाहायला भेटी आहे, कारण इथून खूप काही बदलू शकतं. स्टेट येऊन बघूया, डिसिजन पेंडिंग आहे.
चला बॅटर आपण पाहतोय बॅक टू दी डगआउट जावं लागणार आहे. रोहनच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करावं लागणार आहे. एकदा रोहनसाठी जोरदार टाळ्यांचा गज राहून जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही. प्रोॲक्टिव्हनेस मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागते. काम आला सर्वात सफळ कर्णधार म्हणून सुद्धा म्हटलं गेलं सातत्याने. ते असं उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. विकेट किपरची भूमिका सोडून स्वीपर कव्हर रिजनवरती गेला. 2 चांगले स्टॉप केले. तिसऱ्या स्टॉपवरती सरळ आपण पाहिलं फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाजाला सुरेश सरोजला जावं लागणार आहे बॅक टू द पवेलियन. नजर अटी दुर्घटना घडी. धावांचा विचार केला धावफलक 16 या आकड्यावरती आहे. 16 ऑन द टॅली. गोलंदाजी मार्क वरती आपण विकीला पाहतोय. नो बॉलचं सिग्नल येते. नो बॉलला आपण पाहतोय थोडंसं चर्चासत्र आपण पाहतोय. इथे मात्र डाऊन द लेग साइड. धावफलक तर चांगल्या परिस्थितीमध्ये कारण सुरेश सरोजने ज्या हिशोबाने फलंदाजी केले धावफलक 18 या आकड्यावरती. अजूनही दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूची चाचपणी सुरू आहे. टॅप केलं इथे मात्र कॉम बॉक्स. VIP डायसला सलामी देणारा सिंगल. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटकातील अफलातून फलंदाजी नंतर मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढले. फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल तिथे भेटणारे काही वरिष्ठ सुद्धा या सामन्याचा आस्वाद आपण पाहिलं मैदानाच्या बाहेरून घेत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. भटवाडीची माऊली चषक 2025 आपण पाहतोय. एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन आधी शफल केलं होतं. यावेळेस वाईट बॉल येणार आहे. रोहनने मागच्या सामन्यामध्ये जी महत्वाची फलंदाजी केली तो कॉन्ट्रीब्युशन सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले केला गेला. इथे मात्र धावांचा विचार केला धावफलक लेग बाईच्या माध्यमातून 22 या आकड्यावरती आहे. जो संघ जिंकेल तो या लॉट मधून आपल्याला पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना दिसणार. एक चांगलं बॅटल लेट पंडितदादा पस्टे कल्याण विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी आपण पाहतोय. धीम्या गतीचा चेंडू त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न दिवेश पारवे परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धीरजने मात्र चांगलं स्टॉप केलाय. धावांचा विचार केला धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 23 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडू आणि फळीमधला कडवा द्वंद्व आपण पाहतोय. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलंय. सुनील विश्वकर्मा फेकी चांगली होती. स्टम्प्सला जर डायरेक्ट हिट झाला असं तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला भेटलं असं. परंतु आयुष्य असेल की क्रिकेटचं मैदान जर तरला महत्व नाहीये. सातत्याने तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती स्वतःला सिद्ध करावं लागतं. पुढचा बॉल शेवटचा बॉल उभ्या उभ्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी. नॉट आउटचं सिग्नल आहे. नॉट आउटचं सिग्नल आलंय. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचं आहे. जाऊया आपण UBC लाईव्ह इव्हेंट्सच्या ब्रॉडकास्टिंग स्टुडिओ वॉर रूम मध्ये जिथे आपल्यासोबत थर्ड अंपायर जोडले जातील. सचिन राणे सर ऑलरेडी अवेलेबल आहेत. लेजंड ऑफ गेम. नॉट आउटचा सिग्नल आला आणि रिव्ह्यू सुद्धा लॉस झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण साईला पाहतोय. चांगला वाईड बॉल आपण इथे पाहतोय. वाईड प्लस झाला बॉल, म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती गणल्या जाणार आहेत. तर खराब सुरुवात म्हणावी लागणार आहे. लाऊड अपील. रोहन चिल्ले एसटीच्या मागे पुन्हा एकदा MSD स्टाईल मध्ये वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर. जर आपण मुंबई विभागामध्ये अंडर क्रिकेटमध्ये म्हटलं तर रोहनचं नाव त्या लिस्टमध्ये नेहमी नक्कीच असणार आहे. अप्रतिम यष्टीरक्षण तिथे आपण पाहतोय. विकेट कीपर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे, कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. लाईटच्या स्पीडने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करताना दिसतोय. इथे मात्र वेगळ्या स्टाईलमध्ये सिंगल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी वाईडिश कलेक्शन झालंय. धावांचा विचार केला धावफलक 28 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत तिसऱ्या षटकातील झालाय. दुसरं षटक विकीने मात्र चांगलं हाताळलं, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जास्त खर्च झाल्या होत्या. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा राईज झाला आणि त्याच्यामुळे फलंदाज सरप्राईज झालाय. टॅप केलं तिथे सिंगल भेटणार आहे. रोहन सालुंकेचं इथून मात्र कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं असणार आहे, कारण एका बाजूला दिवेश आहे, त्याच्यासोबत एक चांगली पार्टनरशिप आता बिल्डअप करावी लागणार आहे. धावफलक 29 या आकड्यावरती. धावफलक तर चांगल्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत आपल्याला दिसतोय. इथे मात्र बॅकफुट वरती जाऊन धीरज फेकी झाली आहे. रोहनला जावं लागणार आहे बॅक टू दी पवेलियन. फटका चांगला होता, परंतु कॉलिंग नाहीये तिथे मैदानाच्या आतमध्ये. आणि क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेटमध्ये नो यस वेटचं उद्गार होणं गरजेचं आहे. ते कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी हरपलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं फलंदाज रोहनला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. धीरजच्या थ्रोचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन. धावांचा विचार केला धावफलक 29. न्यू बॅटर अमन मैदानाच्या आतमध्ये आहे. अमरवरती जबाबदारी उर्वरित या षटकातील चेंडूवरती सिंगल डबलने स्ट्राईक अँड रोटेशन करावं लागणार आहे. हाय बॅकलिफ्टने ऑन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा या फेकीची
षटक समाप्त झालाय कारण डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विकी. धावफलक स्थिरावले अजूनही 29 या आकड्यावर, 29 या आकड्यावर. इथे चांगला चेंडू रनआउटची इथे सुद्धा संधी. फेकी मात्र रोहनला आपण पाहतोय. प्रोएक्टिव्हनेस अगदी स्टम्प्सच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. प्रयत्न तिथे झाले, बॅकअप सुद्धा होतं तिथे धनंजयचं. आणि धावफलक 30 या आकड्यावरती आहे. 30 महत्वाचे 5 चेंडू आहेत. इथून मात्र अमन आणि दिवेशची ही पार्टनरशिप महत्वाची आहे. किती धावा अर्जित केल्या जातील कारण समोर मात्र विचार केला रोहन सुद्धा खूप चांगला लयमध्ये 40+ टार्गेट सिंगल हँडेडली त्याने याच स्पर्धेमध्ये अचीव केलंय. तर 5 चेंडू महत्वाचे आहेत. या 5 चेंडूवरती आपल्याला 8 ते 9 धावा अर्जित करणं गरजेचं आहे. एका दुसरा चौकार येणं गरजेचं आहे कारण समोर सुद्धा लेट बंटीदादा पोस्टे कल्याण संघ आपण पाहतोय ज्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे सातत्याने. क्रिकेट स्टार संघाचे किरण शिंदे सर आपल्याला विनंती प्लीज येऊन मुख्य मंचावरती आपण विराजमान व्हायचे. अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय. सॉफ्ट सिग्नल आउटचा आहे. विकेटचं बटन आपण पाहतोय. स्टंपिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षरला इंट्रोड्यूस केलं गेलं. हळूहळू आपण पाहिलं प्रेक्षक राजा सुद्धा संध्याकाळच्या सत्रानंतर आपल्यासोबत जॉईन होताना आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा वेलकम करूया सर्वांचं. नवनिर्माण उत्सव मंडळ आणि क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित नियोजित आपण पाहतोय कैलासवासी अनूप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीची माऊली चषक 2025 आपण पाहतोय. स्टेशन वाईज मधला शेवटचा अंतिम सामना. याच्यानंतर थोडंसं लोकल लॉटचे सामने आणि ओपन लॉट हाफ बुल कॅरम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एका धाव्याने धावफलक 31 या आकड्यावरती आहेत. 3 महत्वाचे चेंडू इजूनही बाकी आहेत आणि दिवेशचं स्ट्राईक वरती राहणं खूप गरजेचं आहे आणि धावा करणं गरजेचं आहे. स्ट्राईक वरती राहून फक्त चालणार नाहीये. आता ऑफस्टिक्सच्या जास्त बाहेर लाऊड अपील परंतु वाईट बॉल असणार आहे. दिवेशने मात्र निहाळलं. दिवेशला माहिती होतं रोहन यष्टीच्या मागे अतिशय क्विक आहे, कुठेतरी आउटसाइडर बॉल येणार आहे, त्याचा त्यांनी फायदा उचललाय. कारण दिवेशकडे सुद्धा आता सातत्याने चांगल्या व्यावसायिक स्पर्धा चांगले व्यावसायिक संघांमधून खेळण्याचा अनुभव आहे. तर त्याला माहिती होतं की विकी मात्र आउटसाइड ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. वाईट बॉल एक्स्ट्रा धाव येते. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक दोन्ही पायाच्या मधून इंडिया गेटचं फॉर्मेशन. धीरजने मात्र कुठेतरी केली आहे चुकी आणि चौकारने मात्र धावफलकाला केलंय. आपण पाहिलं चालतं. 36 धावा धावफलकावरती. 36 चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत शार्प. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. दिवेश पारवेचा हा चौकार मात्र संजीवनी बुटी ठरेल की काय श्री स्वामी समर्थ अंधेरी संघासाठी.
कारण आतापर्यंत धावफलकाला गती देण्याचं काम कुठेतरी सुरेशने केलं, त्यानंतर मात्र बऱ्याच वेळानंतर आलेला चौकार. इथे मात्र वेगळ्या शैलीमध्ये खेळायचं होतं. रोहन मात्र चुकी करणार नाहीये. फसवलं फलंदाजाला. विकेटचं पतन आपण पाहतोय 36 वरती लागतोय. अजून एक झटका. चेंडू फेकून झालेत 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी या इनिंग मधला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट बॉल आलाय, म्हणजे विकेट आलाय. 37चा पाठलाग करावा लागणार आहे. 37 इज अ टार्गेट. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ प्रथमच तुम्हाला संधी भेटली आहे. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिकाची सर्वात मोठी अंडर क्रिकेट मधली भटवाडीची स्पर्धा, भटवाडीची माऊली चषक, क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित नियोजित आणि नवनिर्माण उत्सव मंडळ प्रायोजित आपण पाहतोय. घेऊया शॉर्ट ब्रेक. तिसरं पर्व या स्पर्धेचं आहे. इनिंग ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भटवाडीची माऊली चषक. थँक्यू. यानंतर लगेचच घाटकोपर लॉटला सुरुवात होणार आहे. एका बाजूला शांतीनगर तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीबाग पॅकर्स. पहिला सामना, सेकंड मॅच जॅक्सन स्पोर्ट्स क्लब विरुद्ध घाटकोपर पॅकर्स. रेडी राहायचंय. शांतीनगर विरुद्ध लक्ष्मीबाग पॅकर्स, जॅक्सन स्पोर्ट्स क्लब विरुद्ध घाटकोपर पॅकर्स. या मॅचच्या नंतर 10 मिनिटांनंतर लगेचच सुरुवात होणार आहे. चला सुरुवात करा. 2 फलंदाज, दोघांच्या खांद्यावरती आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी बघतोय. ट्रिपल एस घाटकोपरची. एका बाजूला रोहन, पहिल्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी, दुसऱ्या बाजूला सुनील विश्वकर्मा. आणि गोलंदाजी मार्क वरती सुद्धा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान करून मयूर आहे. तर एक चांगला बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट, स्टेशन वाईज लॉट मधला बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे. UBC लाईव्ह इव्हेंटच्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. 37चा पाठलाग करायचे. 2 कॅमेरानिशी या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. स्वतः सतीश गोसावी सर आज उपलब्ध आहेत. त्यांच्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे, कारण प्रखर उन्हामध्ये सुद्धा त्यांच्या कॅमेरामॅनने चांगली कामगिरी केली आहे. 37चं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवरती मयूर तर दुसऱ्या बाजूला मिस्टर कॅप्टन कूल रोहन चिल्ले. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिला, जास्त स्टेप आउट झाले नाही. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. अकाउंट ओपन झालाय. श्री गणेशा झालाय. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सागरला आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. मयूरने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, म्हणूनच त्याच्या खांद्यावरती आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सुद्धा पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न. प्रतीक जरी तिथे असला तरी संधी मात्र भेटणार नाहीये. ओव्हर द कर्टन्स.
चला बॉल आलाय आपल्याकडे. मॅच बॉल जिथपर्यंत येईल तिथपर्यंत आपण हा बॉल कंटिन्यू करूया. फ्लिक ऑफ द रिस्ट. पराग शिंदे चेंडू खाली आहेत. 3 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 3 धावा फलकावरती आहेत. लेड बंदीदादा पोस्टे एका बाजूला, कल्याणचा संघ दुसऱ्या बाजूला, श्री स्वामी समर्थ अंधेरी. 37चा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडूवरती 3 सिंगल, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर झालाय. भटवाडीची माऊली चषक आपण पाहतोय. स्टेशन वाईज लॉट मधला शेवटचा सामना. हळूहळू प्रेक्षक राजा सुद्धा गर्दी करतोय. फुलरलेचा चेंडू, त्याला टॅप केलाय. पराग, प्रयत्न झाले. चौकारासाठी चेंडू निघून जाणार आहे. सुनील विश्वकर्मा गांगुलीच्या फळीतून मच निडेड चौकार येतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू होतीये की चेंडूला जाऊ दिलं असतं तर कदाचित कर्डनच्या वरून गेला असता की काय, परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न चांगले झाले. 7 ऑन द टॅली. येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर 1D सिंगल आणि हा चौकार. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 to go. 7 ऑन द टॅली. इथेच वाईड बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून येतोय. डाऊन द लेग साईड. थोडासा वेळ घेतला तिथे पंचांनी आणि त्याच्यानंतर एक ॲक्युरेट डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 20 मध्ये 29ची गरज अजूनही आहे. 4 चेंडू फेकून झाल्यात. एक लक्ष इनामी राशीची संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. नाईन ऑन द टॅली. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 19 मध्ये 28ची गरज आहे. महत्वाचा चेंडू असणार आहे. 19 मध्ये 28ची गरज. सुनील विश्वकर्मा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहन चिल्ले. पुन्हा एकदा टॅप केलं. क्षेत्ररक्षक अमन फक्त बघण्याच्या भूमिकेमध्ये असणार आहे. डबल डिजिट 10 या आकड्यावरती धावफलक. 18 चेंडूमध्ये आता 27ची गरज आहे. 1 रनचे 40 धावांची मात्र ऑलरेडी लेड बंटीदादा पोस्टे कल्याण संघाने बिनबाद केली आहे. 28ची गरज असताना शेवटचा सिंगल आला या चेंडूवरती. आता मात्र 18 मध्ये 27ची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण सागरला पाहतोय, ज्याने मात्र वैयक्तिक मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड केल्या. त्यात सुद्धा एक बॉल वाईड होता. म्हणजे सागरचा कॉन्फिडन्स सुद्धा हाय असणारे ट्रिपल एस घाटकोपरची जर्सी आपण त्याच्या खांद्यावरती पाहतोय. भटवाडीची माऊली चषक 2025 कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ एक भव्य दिव्य आयोजन तिसऱ्या पर्वामध्ये. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. वाईड बॉलचं सिग्नल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव. 11 ऑफ द टॅली. 11 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर थोडंसं
व्यूहरचना खुलतीये. चांगलं कॉलिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्लिअर कॉलिंग. जसं चेंडू संपर्क झाला बॅटीशी सरळ बॅटीने यसचा कॉल तिथे आला, चलचा कॉल आला. आणि कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटमध्ये महत्वाचं आहे. थोडंसं व्यूहरचनेमध्ये बदल आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आपल्याला पाहायला भेटतोय. लॉंग ऑनला खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे. बॅकफुटवरती कट केला आहे. कॅरम शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतीक वांगड तिथे होते परंतु चेंडू येत नाहीये तिथपर्यंत. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू आपल्याला पटकावावा लागणार आहे, कारण दोन्ही फलंदाज जर शेवटपर्यंत राहिले तरी धावफलक चेस करणं त्यांच्यासाठी तेवढं कठीण नाहीये. धावा होऊ शकतात. 13 ऑन द टॅली. चेंडू फेकून झाले त्या षटकातील 2. इथे मात्र नो बॉल. +1 होईल का? तरी यस नो +1. 1 के साथ 1 फ्री. आणि धावफलक जाऊन पोचणार आहे तब्बल 15 या आकड्यावरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पराग चेंडू खाली आहेत. गतिवार चेंडू होता फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. 16 धावा या षटकातील चेंडू बाकी आहेत अजूनही 3. 15 मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. 15 मध्ये 21 ची गरज. 3 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ, ऑन गोईंग इन प्रोग्रेस आपण पाहतोय. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम. डोळ्याच्या खाली चेंडूला प्लेस केलं. सिंगल घेतली कारण रोहनला माहिती आहे इथून आता पार्टनरशिप झाली आहे. गिअर बदलण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये. 6 धावांचं डिफरन्स आहे. 14 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. व्यूहरचनेमध्ये पुन्हा एकदा बदल आपण बघतोय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. टॅप केलंय. सुनील विश्वकर्मा सुद्धा पेशन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. संयम खूप महत्वाचा आहे. 13 चेंडूमध्ये 19 ची गरज. 18 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू महत्वाचा असणार आहे. इथून मात्र रोहन आक्रमण करेल का या चेंडूवरती हे सुद्धा बघण्यासारखं आहे की मॅचला मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. संयम महत्वाचा आहे. रोहनला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. आता मात्र समीकरण येणाऱ्या 12 मध्ये 18 ची गरज. 9च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. चांगलं बॅटल श्री स्वामी समर्थ अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण लेट बंडीदादा पोस्टे कल्याण संगम. 12 मध्ये 18 ची गरज. कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल त्याच्यासाठी चर्चासत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनुभवी गोलंदाज परागला संधी दिली जाईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर यास अनुभवी गोलंदाज ज्याच्याकडे अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या संघाला कठीण परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा अनुभव आहे. या सीझन मध्ये सुद्धा परागच्या नावाची चर्चा मोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने राहिली आहे. त्यालाच मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. धावांचा विचार केला धावफलक 12 मध्ये 18 ची गरज अजूनही आहे. धावांचा विचार केला 12 मध्ये 18 ची गरज अजूनही आहे. थोडंसं आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये डिस्कशन सुरू आहे. एका बाजूला पराग, दुसऱ्या बाजूला रोहन चिल्ले. दोघांकडे अंडरम क्रिकेटचा व्यावसायिक गट म्हणा, स्टेशन वाईज फॉर्मॅट म्हणा, खूप मोठा अनुभव आहे. परंतु दोघांमधून एकाला तरी आज वरचढ व्हायचं असेल तर एकमेकांच्या विरुद्ध चांगला खेळ करावा लागणार आहे. इथे फुलरलेचा चेंडू. संधी होती विकेटकीपर सुरेश सरोज. इथे मात्र आपण रोहनचा विकेट सोडलाय की मात्र मॅच सोडली आहे की भटवाडीची माऊली चषक 2025च्या 1 लाख रुपये इनामी राशीचा मानकरी आपण गमावलाय. हे बघावं लागणार आहे. खूप काही चेंडूवरती निर्भर होतं. परागने मात्र डिलिव्हरी चांगली केली होती. सुरेश सरोज मात्र करतोय चुकी. समीकरण बदललंय. 11 मध्ये बनवायचे आता 17. टोटल 20 या आकड्यावरती आहे.
इथे मात्र रोहन चेंडू खाली होता, डबल माइंडेड, कुठेतरी शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला थांबवलं. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 10 मध्ये 16ची. रोहन सालुंके चेंडू खाली होता. परागने मात्र का मायक्रोफोन वरून सातत्याने मला लेजंड ऑफ गेम म्हटलं गेलंय त्याचं उदाहरण त्याने मागच्या 2 चेंडूवरती दिलंय. या हंगामामध्ये सुद्धा खूप चांगला लयमध्ये आहे तो. कडकणाचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. डीप पॉईंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जेव्हा जेव्हा आपण कटचे फडके खेळतात पॉईंट रिजन वरती जर आपण असा फडका खेळणार आहेत तर तो डिक्लेअर रिजन वरती ट्रॅव्हल झाला कारण जास्त चेंडू कट झाला तिथे. 22 धावा धावफलकावरती येणारे या षटकातील चेंडू बाकी आहेत 3. समीकरण येणाऱ्या 9 मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. पराग 3 बॉल ऍक्युरेट टप्प्यावरती आपण पाहिलेत परागचे. इथे अजून एक चांगला बॉल परंतु अमन काय क्षेत्ररक्षण करतोय. रोहन चिल्लेच्या एक क्रॅकिंग फडक्यावरती क्रॅकिंग रिफ्लेक्शन आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून UBC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहूया. रोहनने स्वतःला ऍडजस्ट केलं, त्याच्यानंतर मागे गेला थोडासा बॅकफूट वरती आणि स्वाईप केलं चेंडूवरती. स्वाईप केल्यानंतर मात्र अमन अतिशय वेगाने मात्र रिफ्लेक्सेस आपण त्याचे पाहतोय. आता समीकरण येणाऱ्या 8 मध्ये 14ची गरज आहे. 8 मध्ये 14ची गरज. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला रिफ्लेक्शन तिथे. दिवेश पारवे मागच्या सामन्यामध्ये श्री स्वामी समर्थ अंधेरी संघाकडून फिल्डिंगच्या बेसिक चुका झाल्या होत्या परंतु या सामन्यामध्ये लगेचच त्या चुकांना दुरुस्त करून मैदानाच्या आतमध्ये स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग त्यांनी वाढवलं आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं कमीत कमी 1-2 चौकार त्यांनी मैदानाच्या आतमध्ये थांबवल्यात. 7 मध्ये बनवायचे 13. परागने काय गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 4 धावा महत्वाच्या रन डिफेंड मध्ये त्याने खर्च केल्यात. इथे मात्र मच निडेड बाउंड्री. फुलर रेंजचा चेंडू वरती मात्र मोक्याच्या क्षणी फलंदाजाने खेचलाय चौकार. रोहन चिल्लेच्या फळीतून येते मच निडेड बाउंड्री आणि रोहन सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. भटवाडीची माऊली चषक कैलासवासी अर्थातच अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे थोडासा या सामन्यापासून आपण लांब उभे राहा कारण समीकरण येऊन थांबलंय. 6 मध्ये 9ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती परागच्या रोहनचा विकेट मिळवण्याची संधी होती ती विकेट किपरने गमावली आहे. गोलंदाजी मार्क वरती कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाणार आहे. सागरला इंट्रोड्यूस केलं गेलंय. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड केल्या. यावेळेस त्याच्यापेक्षा 4 धावा जास्त आहेत परंतु क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. काल आपण काय केले 5 मिनिटं अगोदर आपण काय केलं याला फारसं महत्व नाहीये. सातत्याने आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. भूतकाळापासून फक्त आणि फक्त आपण शिकवण घेऊ शकतात. चला सुरुवात करा. 15 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचे. एका बाजूला शांतीनगर, दुसऱ्या बाजूला लक्ष्मीबाग शांतीसागर करेक्शन शांतीसागर आणि लक्ष्मीबाग पॅकर्स. घाटकोपर लॉर्डची होती सुरुवात. 6 मध्ये 9ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट भटवाडीची माऊली चषक 2025चा स्टेशन वाईज लॉट मधला शेवटचा थांबना शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. धावा करायचे आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. भटवाडी नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आपण याल 6 मध्ये 9 सागर विरुद्ध सुनील. इथे पहिल्या चेंडूवरती चेंडूला फिरवलंय. माझ्या खांद्यावरती मागच्या मॅच मध्ये का जर्सी दिली गेली मॅन ऑफ द मॅच त्याचं उदाहरण. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळताना दिसलाय
आणि सागरच्या लाईन लेंथ आणि गतीचं कौतुक करावं लागणार. गती एवढी जास्त नव्हती, परंतु शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर आपल्याला वळताना दिसलाय आणि त्याच्यामुळे चांगलं यष्टीरक्षण सुरेश सरोज. न्यू बॅटर प्रवीण कनका मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याच्यावरती आता जबाबदारी येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 9 धावा करायच्या आहेत. थोडंसं स्पीडअप करा प्लीज श्री स्वामी समर्थ अंधेरी. पाच मध्ये 9ची गरज आहे. एक चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला चेंडू स्टेट बॅटर स्ट्रोक मयूर सुकी करणार नाही. आणि आता स्ट्राईक वरती कॅप्टन कूल, ज्याच्यावरती जबाबदारी आहे कर्णधाराची, आणि कर्णधाराची भूमिका मैदानाच्या आतमध्ये बॅटीने सुद्धा निभवावी लागणार आहे. आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. 29 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 4 मध्ये 8ची गरज आहे. 2 मोठे फटके खेळायचे आहेत. दुसऱ्या बाजूला सागरने सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. स्पीडअप करा, पंच आपल्याला ताकीद देत आहेत प्लीज. इथे मात्र नो बॉलचा सिग्नल येतोय. सागर सागर करतोय चुकी. प्रेशर 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 प्रेशर. रोहन चिल्लेचं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आहे की काय? नो बॉल येतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक वाईट टाकून त्याने सामना जिंकवलाय. त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहतोय, म्हणजे कॉन्फिडंट आहे. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टेशन वाईज लॉट मधला शेवटचा सामना. आता मात्र येणाऱ्या 4 मध्ये 7ची गरज आहे. एका बाजूला लेट बंडीदादा पस्टे कल्याण, दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ अंधेरी. प्रेक्षक राजाची गर्दी 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 मैदानाच्या बाहेर आणि UBC लाईव्ह इव्हेंटच्या YouTube चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटते. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. पराग शिंदेचं क्षेत्ररक्षण चांगलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. समीकरण येऊन थांबणार आहे. 3 मध्ये 6ची गरज. तीन मध्ये 6ची गरज आहे. 3 मध्ये 6ची गरज. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला रोहन चिल्ले आपण पाहतोय. धडधड धडधड धडधड. प्रेक्षक राजा सुद्धा मात्र मैदानाच्या बाहेर कुठेतरी बेट लावतोय. कोणाला वाटतंय की लेट बंडीदादा पस्टे जिंकेल, कोणाला वाटतंय अंधेरी संघ जिंकेल, परंतु क्रिकेटचा विजय निश्चित आहे. अजून एक चांगला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला प्लीज 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 थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलं. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, त्या टेक्नॉलॉजीचा करूया वापर. UBC लाईव्ह इव्हेंटची टीम आणि आमचे थर्ड अंपायर जोडले जातील.
बॅटर रिव्ह्यू इथे मात्र समाप्त झालाय. 2 मध्ये 5ची गरज आहे. 2 मध्ये 5ची गरज आहे. प्रेक्षक 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 दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय. जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या मॅच साठी होऊन जाऊ द्या. 2 मध्ये 5ची गरज अजूनही आहे. एका बाजूला श्री स्वामी समर्थ अंधेरी तर दुसऱ्या बाजूला लेट बंटीदादा पस्टे कल्याण संघ आपण पाहतोय. कल्याण की अंधेरी, अंधेरी की कल्याण, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. सागर विरुद्ध रोहन, रोहन विरुद्ध सागर. मैदानाच्या आतमध्ये बॅटल सुरू आहे. अंडरआर्म क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. एक देखणं आयोजन नियोजन कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. भटवाडीची माऊली चषक 2025चा या लॉट मधील शेवटचा सामना रंगतदार परिस्थितीमध्ये आलाय. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट, फडका बसतोय. बॅटर रोहन चिल्ले बॅक टू दी पवेलियन. गॉन जावं लागणार आहे. कौतुक करावं लागणार आहे सागरचं, कारण स्टेप आउटला रीड करणं गरजेचं होतं. तेच रीड केलं आणि जावं लागेल रोहनला बॅक टू दी पवेलियन. गॉन महत्वाचा झटका. समीकरण कंपल्सरी चेस मध्ये 1 मध्ये 5ची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. 1 मध्ये 5ची गरज आहे. जर इथून एखाद एक्स्ट्रा बॉल आला तर पुन्हा एकदा आपण पाहिलं लेट बंटीदादा पस्टे कल्याण संघ बॅक इन द गेम येऊ शकतो. जर तरला महत्व नाहीये. सागरला चांगला चेंडू हाताळावा लागणार आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. व्यूहरचनेमध्ये बदल. रोहितला आपण पाहिलं डीप पॉइंट मधून पहिले लॉंग ऑनला पाठवण्यात आलं. त्याच्यानंतर आता मात्र आपण त्याला शॉर्ट लॉंग ऑनला पाहतोय, मिड ऑनला पाहतोय. इथे मात्र डिफेन्स केलाय. हार्डलक लेट बंटीदादा पस्टे कल्याण संघ चांगला काम आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय. आणि श्री स्वामी समर्थ अंधेरी अभिनंदन आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी. घेऊया 1-2 मिनिटाचा ब्रेक. त्याच्या अगोदर टॉस साठी जाऊया. मॅन ऑफ द मॅच हा मानकरी अरे चला मॅन ऑफ द मॅच मानकरी आपण पाहतोय. नो डाऊट चला इनटू द टॉप 2 आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ अंधेरी. बडे मॅच का बडा खिलाडी सुरेश सरोज ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. चला या सुरेश लगेचच. चला सुरेश सरोज यायचे लगेचच. मॅन ऑफ द मॅच मानकरी आपण पाहतोय. बडे मॅच का भला खिडाली आणि कंपल्सरी आहे. आपण शेवटच्या फेरीमध्ये पोहोचला तेव्हा सुद्धा आपल्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून यायचे. संतोष सरांना विनंती, आपला शुभ असते तर आपण देऊया सुरेश सरोजला मॅन ऑफ द मॅच मानकरी. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे प्लीज. कॅमेरामॅनला विनंती आहे.